माझ्याकडे कोर्स अटेंड करून असे जवळपास 100-125 लोक आहेत की ज्यांनी स्वतःच कोर्स घ्यायला चालू केलं होतं. गुगलवरनं मटेरियल कॉपी करायचं, ऑनलाईन शिकवायला चालू करायचं, 10-15 हजार रुपयामध्ये कोर्स घ्यायला चालू करायचं. असे खूप सारे लोक आहेत. माझ्या टेक्निकला तोडून मोडून अर्धवट काहीतरी त्याच्यामध्ये दुसरं ऍड करून माझ्या टेक्निकमध्ये अजून दुसऱ्याच्या कुठल्या तरी कोर्स मधले शिकलेले 2-4 टेक्निक ऍड करायचे आणि कोर्स घ्यायला चालू करायचं. असे खूप सारे लोक आहेत. ते म्हणतात की 50,000 रुपयाचा कोर्स करू नका, माझा 10,000 रुपयाचा कोर्स काय येऊ. मग 10,000 खर्च करणारी जी जनता आहे ना, त्याची सिरियसनेसची लेवल पण तेवढीच आहे आणि त्याला रिझल्ट पण जो येणार आहे तो तेवढाच आहे. ओके. याची 50,000 रुपये कोर्सला खर्च करायची कॅपॅसिटी नाही, तो ट्रेडिंग मध्ये टिकणार कसं काय. तर एमबीबीएस ला ऍडमिशन घ्यायची कॅपॅसिटी नाहीये म्हणून कंपाऊंडरच्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं नाही आणि डॉक्टर झाल्यासारखं वावरायचं, त्याला काय अर्थ नाही. म्हणजे सर ओरिजिनल जे तुमचं आहे ते तुमच्याकडेच आहे, लोकांनी त्याला बायफर्केट केलं किंवा त्याला मोडून तोडून वेगळं बनवलंय. काही लोक सचिन तेंडुलकर व्हायचे तो कुवत नाही पण डायरेक्ट आचरेकर बनायला चाललेले.